जिंकेल. नगर परिषदेतल्या वादानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी महायुतीची नारायण राणेंनी केली घोषणा. भाजप 31 तर शिवसेना 19 जागा लढवणार. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही सर्वांनी ठरवलंय. नगरसेवकांना कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो. संजय राऊतांचं सूचक विधान. तर पडद्यामागे अनेक हालचाली घडत असल्याचा सूचक इशारा. आमदार पुढले त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात. शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर राऊतांचा टोला. तर नगरसेवक पळवले जाण्याची शिंदेंना भीती की मोठी हास्य जत्रा. राऊतांनी शिंदेंना डिवचलं. आम्ही ताजलँड्स एंडला जेवायला जातोय. उगीच आमच्यावर संशय घेऊ नका. संजय राऊतांचं सूचक विधान. तर कोंडलेल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावर बाहेर काढण्याचा लगावला टोला. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या बैठका. अनेक इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार घेणार मुलाखती. मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी उमेदवारांनी नाचवल्या तलवारी. अभिजित जीवनवालवर गुन्हा दाखल. संजय शिरसाडांच्या मुलीवर गुन्हा दाखल न झाल्यानं चर्चांना उधाण. सोलापूर महापालिकेतील भाजपच्या विजयानंतर शहरात बॅनरबाजी. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय. व्यक्ती हरली, पार्टी जिंकली. बॅनरमधून सुभाष देशमुखांना टोला लगावल्याची चर्चा. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू. नमस्कार, मी श्रेयस पांडे. आपण पाहतात न्यूज 18 मराठी. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच बातमी मुंबई महापालिकेच्या निकाला संदर्भातली आहे, कारण यावर आता पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली. मुंबईच्या निकालावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. आसामच्या कांझीरंगामध्ये पार पडलेल्या सभेत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. मुंबईतील जनतेनं भाजपाला पहिल्यांदा विक्रमी जागा दिल्या. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णपणे संपली आहे. काँग्रेसनं लोकांचा विश्वास गमावलाय, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे. 2 दिन पहले ही महाराष्ट्र के बड़े शहरों में मेयर और पार्षदों के चुनाव परिणाम आए हैं. मुंबई, जो दुनिया के सबसे बड़े निगमों से एक है, वहां की जनता ने पहली बार बीजेपी को रिकॉर्ड जनादेश दिया. देखिए, जीत मुंबई में हो रही है, जश्न काजीरंगा में मनाया जा रहा है. महाराष्ट्र के अधिकतर शहरों की जनता ने बीजेपी को सेवा का अवसर दिया है. इस मुंबई शहर में कांग्रेस का जन्म हुआ था, वहां वो आज चौथे या 5वें नंबर की पार्टी बन गई है. जिस महाराष्ट्र पर कांग्रेस ने सालों तक शासन किया, वहां कांग्रेस पूरी तरह से सिमट गई है. कांग्रेस
देश का भरोसा खो चुकी है। दरम्यान मुंबईमध्ये महायुतीला जवळपास बहुमत मिळालंय. असं असलं तरीही शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे नवा ट्विस्ट आलाय. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाहीये हे सर्वांनी ठरवलंय. अनेक नगरसेवकांना वाटतंय भाजपचा महापौर होऊ नये. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो असं विधान राऊतांनी केलंय. हेच विधान उद्धव ठाकरे यांनी देखील काल केलं होतं. त्यानंतर या विधानाचा पुनरुच्चार राऊतांकडून आज झाला. तर नगरसेवकांना कितीही कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो. मात्र आमदार फोडले त्यांना नगरसेवक कोंडावे लागतात. नगरसेवक पळवले जातील अशी भीती किती मोठी आहे हे हास्यजत्रा असं म्हणत राऊतांनी टोला लगावलाय. त्याचबरोबर पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचा सूचक इशारा देखील संजय राऊतांनी दिलाय. त्याने आपले नगरसेवक शिंद्यांनी ते मुंबईतल्या ताज लँडसँड हॉटेलमध्ये बंद करून ठेवले. ज्याने शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी. त्यांनी नगरसेवक सुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार हा माझा प्रश्न आहे. तुम्ही किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक तुमचे आहेत ते मूळचे शिवसेनेचेच आहेत आणि त्यांना सुद्धा मनामध्ये आमच्यापर्यंत जे संदेश येत आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल ही धगधगते आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळजवळ सगळ्यांनी ठरवलेलं आहे. ठीक आहे, बघू ना काय होत. नगरसेवक स्वतःच्याच राज्यात जर लपून ठेवायची वेळ येत असेल तेव्हा राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना दाखवून दिलं. राज्य त्यांचं, गृहमंत्री त्यांचा, मुख्यमंत्री त्यांचा, संपूर्ण बहुमताचं सरकार, दादागिरी त्यांची, गुंडगिरी त्यांची, माफिया त्यांचे. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात. या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्ण खतम झालेली. शिवसेनेचा डुप्लिकेट शिवसेनेचा नाही ना, ही शिवसेना नसून अमित शहाची सेना आहे असं आम्ही वारंवार सांगतो. म्हणजेच अमित शहाना त्यांचा माणूस मुंबईवर बसवायचा आहे. अमित शहाना एकनाथ शिंदेच्या गटाच्या स्वतःच्या गटाच्या माध्यमातून त्यांचा माणूस बसवायचा आणि देवेंद्र फडणवीस त्याला मान्यता देणार नाही. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. काल मी सकाळी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली. काल उद्धव साहेब आणि राज साहेब यांच्यात पण दूरध्वनीवर चर्चा झाली. अनेकांशी चर्चा सुरू आहेत. आम्ही सध्या तटस्थपणे या सगळ्या हालचालीकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. दरम्यान राऊतांनी देवाची इच्छा असेल तर आमचा महापौर बसेल असं म्हटलेलं आहे. मात्र संख्येचं गणित तर पक्षाला जुळवावं लागेलच. पुढची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये निवडणुकीनंतरही सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरू झाला आहे. अशातच संजय राऊतांना त्यांनी केलेल्या विधानामुळे एकच खळबळ उडालेली आहे. आम्ही ताज लँडसँड हॉटेलमध्ये जेवायला जातोय, उगाच आमच्यावर संशय घ्याल असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे. तर विकासाच्या नावावर कोंडलेल्या नगरसेवकांना बाहेर काढा असं म्हणत राऊतांनी खुलं आव्हान दिलंय. निकाल लागल्यानंतर शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना ताज लँडसँड हॉटेलमध्ये ठेवलंय. या हॉटेल पॉलिटिक्समुळे नव्या राजकीय चर्चांना आता उधाण आलंय. आज मी तिथे ताज लँडसँड मध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत, तर आमच्यावर संशय घ्यायचे काही ते. बघा की का जाऊ नये, जायला काही जाणार आहोत. नाही जाऊ ना, आम्ही सगळेच जाणार तिकडे. बघा ना. त्याच्यावर उगाच आमचा संशय घेतला जाईल काहीतरी. मला कालच जायचं होतं, म्हटलं अरे बापरे, इथे तर कैदखाना केला, एरवडा जेल केली आहे तिथे.
दरम्यान नगरपालिका निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गमध्ये आता महायुतीमधील शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष आमने सामने आले होते. यामध्ये थेट राणे बंधूंमध्ये जुंपली होती. त्यानंतर आता झेडपीमध्ये या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी थेट नारायण राणेंनीच पुढाकार घेतला. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप 31 तर शिवसेना 19 जागा लढवणार आहे. तर पंचायत समितीमध्ये भाजप 63 आणि शिवसेना 34 जागा लढवणार. सिंधुदुर्गमध्ये विरोधकच शिल्लक नसल्यानं महायुतीला मोठं यश मिळेल असा दावा देखील नारायण राणे यांनी केलाय. महापालिका निवडणुकीनंतर अजित पवार झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचं दिसतंय. आगामी निवडणुकीसंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात पुण्यामध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह दौंड, इंदापूर, भोर, राजगुरुनगर अशा सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते या बैठकीसाठी उपस्थित राहिले आहेत. अशातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गेल्या 25 वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठापनाला लागली आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच पुणे महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार होण्याचीही शक्यता वर्तवली जाते. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या गाव गाड्यावर सुरू झाल्याचं दिसतंय. झेडपी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष झटून कामाला लागलेले आहेत. त्यामध्ये आता सर्वात अग्रेसर भाजप दिसून येतोय. भाजपाच्या वतीनं माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गट आणि गणांमध्ये बैठका सुरू केलेल्या आहेत. तालुक्यातील सर्वात मोठा गट असणाऱ्या कासे गावामध्ये नुकतीच त्यांनी बैठक घेतली. दरम्यान पक्षाच्या आदेशानुसार थेट पक्षावर अथवा महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय येत्या 2 दिवसात घेणार अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. आमच्या पुढे अडचण अशी आहे की काही मित्र पक्ष आहेत. उद्या जर काही वर्ण आम्हाला सांगितले की बाबा महायुती म्हणून तुम्ही पुढे जावा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या पक्षाला घेऊन सुद्धा तुम्हाला पुढे जायचा आदेश दिला तर काही जागा त्यांनाही त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या चिन्हावरती लढाव्या लागतील. तो हा सगळा अजून जर तरचा विषय आहे. आता आम्ही अर्ज घेतोय, लोकांची छाननी करतोय. त्याचं उद्या प्रदेश कार्यालयाकडे ते अर्ज पाठवून दिले जाणार आहे. त्याच्यानंतर त्याला मान्यता घेतल्यानंतर कुणी कुठल्या ह्याच्यावर लढायचं हा निर्णय होईल. 2 दिवसात त्याला निर्णय केला जाईल. महापालिका निवडणुका आटोपल्यानंतर लगेच आता जिल्हा परिषदेसाठी धडपड सुरू झाल्याचं दिसतंय. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहिते पाटलांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे अनेक मातब्बर नेते तिकीट मिळावं यासाठी मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. मोहिते पाटील यावेळी मोठ्या ताकदीनं निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमकं कुणाला तिकीट मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीनं 71 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय. असं असलं तरी भाजपानं ऑपरेशन लोटस राबवून भव्याचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भव्य अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चांना खरपूस समाचार त्यांनी घेतलाय. असले धंदे करू नका अशा भाषेमध्ये भाजपाला इशारा देत माझा एकही नगरसेवक फुटणार नाही असा ठाम विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी. आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो. यावेळी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात. 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं? 42 कोटी 60 लाखाचं. आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये, त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली MMRDA. पुढची बातमी पाहूया. शिवसेनेनं त्यांच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतल्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये थांबवलेलं आहे. आता या संदर्भातली मोठी घडामोड ती म्हणजे दुपारी 3 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची भेट घेणार आहेत.
वांद्र्याच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये ते शिंदेंची भेट घेणार आहेत। निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्कार करणार आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांपुढे येऊन काही भूमिका स्पष्ट करतात का हेही पाहावं लागेल, कारण शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर जोरदार चर्चा रंगलेली आहे। शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचा शिंदेंच्या हस्ते दुपारी 3 वाजता सत्कार केला जाणार आहे आणि यावेळी ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि पुढील मार्गदर्शन देखील ते करतील। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। उदय जाधव आमचे प्रतिनिधी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, शिंदे आता 3 वाजता पोहोचतील आणि ते सत्कार करणार आहेत असं कळतंय। ते माध्यमांपुढे येऊन त्यांची पुढची काही भूमिका आहे याबद्दल काही स्पष्ट करतील का? काय तिथल्या घडामोडी आहेत? मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे एकूण 29 उमेदवार जे आहेत निवडून आलेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, त्या सर्वांचा सत्कार आता वांद्रे पश्चिम येथे ताजलँड हॉटेलमध्ये करणार आहे। स्वतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी 3 वाजता या हॉटेलमध्ये येणार आहेत आणि सर्व नगरसेवकांशी ते चर्चा देखील करणार आहेत, पुढील रणनीती देखील ठरवणार, त्या सर्वांचा सत्कार देखील इथे करणार आहेत। यावेळेला शिवसेनेचे सर्व मुख्य पदाधिकारी आणि त्याजवळ काही आमदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। एकूणच आता जर महापौर निवडीसाठी काही वेळ लागला असला तरी देखील शिवसेनेची पक्षांतर्गतची रणनीती आहे ती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळते। जी, या घडामोडीकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढे अमरावतीतून बातमी आहे। अमरावती पालिकेमध्ये भाजपाला रवी राणांच्या युवा स्वाभिमानी पक्षाची साथ घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही। यावरून आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपाला डिवचलंय। राणा दाम्पत्यानं भाजपाचा व्यवस्थित गेम केला। आता भाजपकडे राणांसमोर लाचारासारखं जाण्याशिवाय पर्याय नसल्याचा टोला त्यांनी लगावला। तर ठाकूर या लवकरच भाजपमध्ये येणार असल्यानं त्याच काळजापोटी त्या बोलल्या असाव्यात असा टोला राणा दाम्पत्यानं ठाकूर यांना लगावला। रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमानी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे। भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। मला असं वाटते, ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका। मला माहित आहे तुम्ही कसे भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता। तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे। काही महिन्यामध्ये यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे। त्यांना वाटते की कुठे आपला भाजपवर अन्याय नाही झाला पाहिजे, भाजपचं कुठं काही कमी नाही झाला पाहिजे। भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी, अशी काळजी यशोमतीताईला आहे आणि त्याच काळजीपोटी त्या कळकळीची विनंती करताय की भारतीय जनता पार्टी हा आता येणाऱ्या काळात माझा पक्ष राहणार आहे, मी त्या पक्षामध्ये येणार आहे, म्हणून त्या भारतीय जनता पार्टी त्या काळजी करताय।